जय शिवराय मित्रांनो, सकाळच्या 5:30 वाजल्यात आणि मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आज चाललेलो आहे खोपोली. जीवन कसे जगायचे, असे परमात्मा कसे प्राप्त करायचे हे महाराष्ट्राच्या मातीत अनेक महाराजांनी आम्हाला शिकवले. त्यामध्ये एक म्हणजे गगनगिरी महाराज यांच्या दर्शनाला आज आपण चाललेलो आहे. सातारा, वाई, पुणे, लोणावळा आणि खंडाळा खंडाळा घाट पार करून आम्ही पुढे खोपोली या गावी पोचलो. तिथे महाराजांची समाधी आहे. या कलियुगाच्या काळात ध्यानधारणा कशी करायची हे आपल्याला गगनगिरी महाराजांनी शिकवले. पाटण तालुक्यामध्ये मुंदरगावचे पाटणकर सरकार या कुटुंबामध्ये महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या वडिलांचे नाव गणपतराव आणि आईचे नाव विठाबाई. अवघ्या वयाच्या 3ऱ्या वर्षी आईचा मृत्यू झाला व 5व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या 6व्या वर्षी महाराज नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. त्यानंतर महाराजांनी हिमालयात गंगेच्या किनारी ध्यानसाधना करून खोपोली, किल्ले गगनगड, दाजीपूर, नागार्जुन सागर, मनोरे, राजापूर, सोलगाव, आंबेगड या गावी यांनी ध्यानसाधना केली. हा महाराजांचे खोपोली गावचे तीर्थक्षेत्र. खोपोली गावामध्ये गोशाळेमध्ये गोमातेची सेवा केली जाते. नंतर आम्ही महाराज तिथे गुहेमध्ये ध्यानास धारणा करायचे तिथे दर्शनाला चाललो.